बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्रीला. किंवा बऱ्याच महिन्यांनंतर आपण भेटतो आहोत. पहिल्यांदाच एक खुलासा करतो की आजच्या माझ्या या फेसबुक लाईव्ह नंतर काही जण टीका करतील किंवा टिप्पणी करतील की मुख्यमंत्र्यांचा चेहरा पडलेला होता, त्यांचा आवाज असा भारदस्त किंवा नाकातला येत होता. तर साहजिकच आहे, त्याला कारण आजच सकाळी माझी जी कोविड टेस्ट केली ती कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. त्याच्यामुळे हा काही इतर कशाचाही दुष्परिणाम नाही, तर तो कोविडचा जो काही एक दुष्परिणाम असतो तो आहे. असो, बऱ्याच महिन्यांनंतर मी आपल्या समोर आल्यानंतर नेमकं बोलणार काय आहे, बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. थोड्याफार मी आता बोलणारच आहे. हेही आपल्याला माहिती आहे की कोविडचा विषय निघाल्यानंतर कोविड काळामध्ये जी काही आपण लढाई कोविड बरोबर लढलो, प्रसंग बाका होता. मला तर प्रशासनाचा कसलाही अनुभव नव्हता आणि तशा त्या कठीण काळात म्हणजे कोणीही तोंड देऊ शकलेलं नव्हतं किंवा ज्यांच्या अनुभवाला हा कोविड आला नव्हता, अशा प्रशासन माहिती नसलेल्या माणसाच्या वाटेला पहिल्या 2-3 महिन्यातच कोविड आला. मला जे काही करायचं ते मी प्रामाणिकपणाने त्याही वेळेला केलं. अनुभव मेरे पास उस वक्त था नहीं जिस वक्त कोविड का संकट राज्य के सामने आया था। कोविड से कैसे लड़ना है ये उस वक्त किसी को भी जानकारी नहीं थी। त्या सर्वेमध्ये देशातील सर्वोत्तम 5 टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि जो भी सर्वे किए जा रहे थे उस वक्त मुख्यमंत्र्यांना देश के टॉप 5 मुख्यमंत्रियों में आप सबके आशीर्वाद से साहजिकच आहे महाराष्ट्र के मुख्यमंत्री को यह बहुमान आत्ताचा मिला था। विषय कोविड हा जरी असला तरी तो विषय मी घेऊन तुमच्या समोर आलेला नाहीये. मी आलेलो आहे काही वेगळे मुद्दे घेऊन. जे काही मुद्दे गेल्या आज काही की बात दिवसांपासून जो है वो कोविड के बारे में नहीं है, कोई अलग मुद्दे लेकर मैं आपके सामने आया हूँ। शिवसेना आहे, ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का? पिछले कुछ दिनों से शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का? मग ही शिवसेना नेमकं कोण चालवतंय? मीडिया के माध्यम से कोई चीजें सामने आ रही है। ये शिवसेना बाला साहब की शिवसेना है या नहीं, शिवसेना ने हिंदुत्व छोड़ा है गेल्या क्या? काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मिलते ही नहीं, ये सब सवाल उठाए जा रहे हैं। माझी शस्त्रक्रिया झाली होती, तो अनुभव काय होता? त्या अनुभवाचं पिछले कुछ दिनों में मैं वर्णन मिल नहीं रहा था, ये बात सच है। पण लेकिन उस वक्त त्याच्यानंतरचे 2-3 महिने मेरा बड़ा ऑपरेशन फार हुआ था, विचित्र होते. ये बात सच है। मी कोणालाही भेटणं शक्य उस ऑपरेशन नव्हतं, के म्हणजे बाद भेटू में शकत नव्हतो. उसके म्हणून तो जो उस काळ ऑपरेशन होता, के बाद में तो जो अगले कोणाला 2-3 महीने भेटत थे नाही. वो मेरे लिए हा मुद्दा काफी बरोबर मुश्किल आहे. भरे थे पण त्याच्यानंतर मी आता और इसलिए भेटायला सुरुवात उस केलेली वक्त आहे. जी जी मैं काही लोगों से कामं, मिल नहीं पा तर रहा था, ये असंही मुद्दा नाही की मी बिल्कुल भेटत सही है। नव्हतो, म्हणजे कामं काही होत लेकिन नव्हती. उसके बाद मैंने लोगों को मिलना माझी शुरू किया है, लोगों के पहिली काम करना कॅबिनेट शुरू मीटिंग किया है। ही हॉस्पिटलमध्ये बाजूच्या खोलीतनं अशीच ऑनलाईन केली होती आणि त्याच्यानंतर काम हे अव्यवहातपणे सुरू आहे. शिवसेना मैंने म्हणाल बीमारी के बाद में मेरी शिवसेना सबसे आणि पहले हिंदुत्व कैबिनेट मीटिंग हॉस्पिटल के हे रूम दोन के बाहर से शब्द की थी। एकमेकांमध्ये गुंफलेले जोडलेले हे शब्द आहेत. शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही. कारण शिवसेना प्रमुखांनी जो एक कानमंत्र दिलेला आहे, शिवसेना और हिंदुत्व एक ही सिक्के के दो बाजू है और वो दोनों कभी एक दूसरे से अलग नहीं किए जा सकते। आदित्य एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर आपले काही ये बात बाला साहब ने भी कही है। खासदार, मंत्री हे अयोध्येला जाऊन आले. पिछले कुछ दिनों से एकनाथ शिंदे हिंदुत्वासाठी काय काय उनके केले, साथ कोणी में कोणी काय काय केले, हम सब लोग एकनाथ शिंदे यही के साथ बोलने में की कई आता सारे विधायक सांसद अयोध्या गए थे। हिंदुत्वाबद्दल हिंदुत्व के मी मुद्दे को लेकर ही गए थे। हिंदुत्व के लिए किसने क्या किया है ये सब जानते हैं। मग नेमकं झालंय काय? ही शिवसेना कोणाची आहे? हिंदुत्व के बारे में काही जण असा आरोप करतात विधिमंडल की में फ्लोर पे बात करने वाला हसवण्याचा शायद मैं प्रयत्न पहला करतायत मुख्यमंत्री रहा हूंगा। की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ठीक आहे ना, बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची कुछ लोग ये बात करते हैं या फिर दिखाने की कोशिश करते हैं कि बाला साहब की शिवसेना नहीं रही। शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात चाललेली आहे. त्यावेळेला जे विचार बाला होते साहब की तेच शिवसेना आपण में पुढे और आज की शिवसेना में ऐसा बरं, कौन सा फर्क है? त्याच्यानंतर म्हणजे आपल्यातून बाळासाहेब 2012 साली गेले. उनके जो विचार थे वही आगे लेकर जाने का काम हम कर रहे हैं। आताही हिंदूच आहोत, उद्याही हिंदूच राहणार आहोत. मुद्दा 2012 में हातोच राहणार आहे. बाला साहब की मृत्यु के बाद में हमने 2014 का चुनाव अपने बलबूते पर लड़ा था और हिंदुत्व के मुद्दे पर ही लड़ा था। प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले आणि ते 63 आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा उस शिवसेना वक्त भी बाळासाहेबांच्या नंतर हमने कठिन परिस्थिति में चुनाव लड़ा था। आतापर्यंतची वाटचाल म्हणजे मग वो मी आता उस वक्त प्रतिकूल परिस्थितियों में चुनाव लड़ते हुए भी हमने 63 हमारे विधायक चुनकर आए थे, उनमें से कुछ मंत्री भी बने थे। बाळासाहेबांचे शिवसेनेतले सहकारी आहेत. म्हणजेच काय
की पहिल्या प्रथम शिवसेना हिंदुत्व, शिवसेना कोणाची, शिवसेनेने हिंदुत्व सोडले का, शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही का, मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे. मग मधल्या काळामध्ये जे काय सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं, हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा. मग आता मुद्दा काय आहे? ये बात का भी ध्यान रहे कि 2014 के बाद में जो लोग बात कर रहे हैं कि ये बाला साहब की शिवसेना नहीं रही, वो ये बात भी याद रखे कि 2014 के बाद में जिन कठिन परिस्थितियों में हमने चुनाव रखा था और जो मंत्री पद मिले थे ये उसी नई शिवसेना से मिले थे, बाला साहब ठाकरे के बाद की शिवसेना से मिले थे. ये बात भी याद रखे. आम्हाला इकडे आणले गेले, आम्हाला परत यायचंय. आपल्याला इथे असलेल्या आमदारांना काही फोन येत आहेत. मला त्याच्यामध्ये जायचंच नाहीये. हे जे माझं पहले मनोगत सूरत आहे गए, फिर गुवाहाटी चले गए. कुछ विधायक हमें संपर्क कर ये बता रहे हैं कि हमें यहाँ पर लाया गया, हमें वापस लाना है. मैं उसके बारे में बात नहीं करना चाहूंगा. त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये सगळे आपले आमदार होते. हाल फिलहाल में विधान परिषद का चुनाव हुआ. उस चुनाव के एक दिन पहले सब विधायक एक होटल में थे. मैं वहां पर गया था. मरवर मारतात, राबतात, निवडून देतात. जनता सुद्धा शिवसेनेच्या विचारावरती विश्वास बात करते हुए मैंने कहा था कि शिवसैनिक मेहनत करते हैं, जनता शिवसेना के विचारों पर विश्वास रखती है. तो कुठे गेला? लेकिन मग मध्येच कोणतरी गायब होतो. कुठे हमारे जो लोग हैं, बाथरूमला गेलो. इन लोगों को साथ में रखने की यहाँ पे जद्दोजहद करनी पड़ती है. पण लघुशंकेला गेला तरी शंका. ही कुठली लोकशाही? ही अशी लोकशाही काय मला आवडणारी आणि पटणारी. आणि मला वाटतं बाळासाहेबांनाही पटत नव्हतं आणि कोई बाथरूम भी चला जाता है अकेले तो लोगों पर यहाँ पे शक किया जाता है और इसीलिए ये सब चीजों में मैं विश्वास नहीं रखता और बाला साहब इसमें विश्वास नहीं रखते थे. मी इच्छेपेक्षा जिद्दीने करणारा माणूस आहे. मेरे पास इच्छा असो वा कोई भी नसो, पण अनुभव एकदा न होते जबाबदारी हुए अंगावर आली तर ती जबाबदारी मी मैंने पूर्ण जिम्मा जिद्दीने उठाया पार था पाडण्याचा प्रयत्न और जब जिम्मेदारी मुझ पर आई तो उस जिम्मेदारी को पूरी हिम्मत से निभाने का काम मैंने किया है. हा निश्चय मनाशी बाळगून रणांगणात उतरलो. उसी हिम्मत से त्यावेळेला मी आपल्या समोर आलो होतो. आज सुद्धा समोर आलेलो आहे. मैंने शिवसेना प्रमुख को जो आश्वासन दिया था, वचन दिया था, उसको पूरा करने के लिए मैं पूरी ताकत के साथ मैदान में उतरा था. काँग्रेस आणि कोई राष्ट्रवादी अनुभव मेरे पास हे नहीं था. गेले 25-30 वर्ष आपण त्यांच्या विरोधात, ते आपल्या विरोधामध्ये हे लढत आलेलो आहोत. मग त्याच्यानंतर हे जे काय घडलं, कांग्रेस हे और सर्वांना एनसीपी माहिती आहे. जिनके साथ में हम सालों से लड़ रहे थे, विशेषतः पवार साहेबांनी उनके साथ हम गए. बैठक आमची 3 तासाची झाली. त्या बैठकीमध्ये सगळं ठरलं कांग्रेस और आणि ते ठरल्यानंतर मला त्यांचं की उद्धव जरा विशेषकर शरद एक मिनिट पवार ने बोलायचंय. म्हटलं काय बोलायचं आता, ठरलं सगळं. नाही, एक जब मिनिट. बैठक में बाजूला हमने गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की निर्णय लेने को आया तो शरद पवार ने मुझे तुम्हाला घ्यायचं. बोला कि मैं तुमसे 1 मिनट बात करना चाहता हूँ. तसं नाही म्हणे, आमच्याकडे पण ज्येष्ठ लोक आहेत, काँग्रेसकडे पण ज्येष्ठ लोक तो आहेत शरद पवार मुझे आणि बाजू में लेकर शिवसेनेचं उन्होंने ये कहा जर नसेल तर ते पुढे चालणं हे कठीण कि आहे. अगर आप ये जिम्मेदारी, ये हमारी इच्छा है कि आप मुख्यमंत्री पद का जिम्मा ले, क्योंकि हमारे पास भी बहुत सीनियर नेता है, कांग्रेस के पास भी सीनियर नेता है. अभिनंदन करायला जातो. म्हणजे ये सब साधा लोग महापालिकेत न गेलेला माणूस अगर मुख्यमंत्री एक कसा साथ होणार? काम करना होगा तो नेतृत्व आपको करना होगा. ठीक आहे. मैंने उन्हें कहा कि मैंने नगर निगम चुनाव में भी कभी नेतृत्व कभी जिम्मेदारी नहीं ली है. सोनिया गांधी लेकिन पवार साहब ने ये बात बोली. सोनियाजी सुद्धा मध्ये सोनिया गांधी ने फोन करत असतात, विचारत और असतात. एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही अनुभव उन्होंने ये जिम्मा मुझ पर थोपा. सोनिया गांधी भी कभी कभी हमें प्यार से फोन करती है. राजकारण म्हटल्यानंतर राजकारण कुठेही कसंही वळण घेऊ शकतं. पद लेने के पीछे सिर्फ स्वार्थ नहीं है, उगाचच काहीतरी रडकुंडीचा घाट जो राजनीति कहीं भी कोई भी मोड़ ले सकती है. सोलापूर पासून आपल्या ह्याला महाड पासून वरती महाबळेश्वरला जाताना रडकुंडीचा घाट, जो वळण 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 म्हणजे गाडी चालवता चालवता गाडीचा चालक हा रडकुंडीला येतो. तसं हे वळणदार राजकारण कोणाच्याच उपयोगाचं नाहीये. आजपर्यंत ह्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलेले आहे. प्रशासनाने तर कमाल केलेली आहे. प्रशासनाने तर मला सांभाळत 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 काय योग्य काय अयोग्य हे सुद्धा सांगण्याचं इन सभी ने मुझे बहुत वहाँ पर मदद की है. प्रशासन के लोगों ने, अधिकारियों ने भी मुझे बहुत मदद किया है. हो धक्का कशाचा बसलेला आहे की आज मुझे काँग्रेस आणि दुख है राष्ट्रवादी म्हणाली और आश्चर्य है मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नको, तो त्यांचा विचार आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. ठीक आहे, सत्तेच्या तडजोडीसाठी आपण एकत्र आलो होतो. कांग्रेस और एनसीपी अगर कहे कि हमें मुख्यमंत्री पद पर मैं नहीं चाहिए हूँ तो ये बात मैं एक बार समझ सकता हूँ. पण आज सुद्धा सकाळी कमलनाथ वो अलग पार्टी है, वो उनका विचार हो सकता है. शरद पवारजीने फोन केला, मला म्हणाले उद्धव आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा त्यांच्या भरोसेचा विषय. आज सुबह कमलनाथ जी ने फोन किया, शरद पवार जी ने फोन किया, तो उन्होंने कहा कि हम आपके साथ हैं. माझ्याच लोकांना जर मी मुख्यमंत्री पदी नको उन्होंने असेल मुझ पर भरोसा तर दिखाना. काय करायचं, हा मोलाचा प्रश्न आहे. लेकिन अगर माझीच मेरे ही लोकं म्हणत लोगों को असतील की, मैं मुख्यमंत्री के पद ते पर ठीक नहीं आहे, चाहिए त्यांना हूँ हवे असतील, पण आम्हाला तो तुम्ही क्या नको. करना चाहिए.
ये मेरे सामने मग सबसे मला बड़ा तेच सवाल है। म्हणायचंय की समजा माझ्या लोकांना म्हणजे मी माझं म्हणतोय ते मला आता माझं अगर आपलं कांग्रेस माणसं केलं एनसीपी मला को माहिती मैं नाही कारण ते मुख्यमंत्री पद पर माझ्यासमोर चाहिए नाहीये. हूँ और अगर मेरी पार्टी को लोग में नहीं चाहिए तो तर ठीक तुम्ही है। इथे येऊन बोलायला काय हरकत होती? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा आणखीन कुठेतरी जाऊन बोलण्यापेक्षा और सरळ अगर समोर यही यायचं आणि सांगायचं यही की अगर उद्धवजी आपका यही तुम्ही अगर आप कारभार कहना करायला चाहते तो नालायक आहे. ये बात आज मेरे हे सामने कहने में चोवीसच्या क्या सारखे हर्ज थी? टॉप उसके 5 लिए सूरत लोक जाने सोडून की द्या. जरूरत क्या थी? आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको. ठीक आहे, चला मी उठतो. आणि आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जर त्याच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं अगर आप किंवा चाहते जर हैं त्यांनी कि मैं स्टेटमेंट दिलं मुख्यमंत्री पद पर ना की रहूं तो उद्धव ठीक है। ठाकरे मुख्यमंत्री पदावरती नकोत, तर मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. आणि ह्याच्यावरती विश्वास नसेल तर आज आपली फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज इनमें संध्याकाळपासून से मी एक भी माझा विधायक मेरे मुद्दा सामने आकर वापस कहता है घेण्यास कि मुझे तयार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पद मला पर नहीं कोणताही चाहिए, मोह नाही तो मैं इस वक्त अपना इस्तीफा मी देने को तैयार हूँ। ओढून ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. मुझे कोई मोह मी नहीं है। शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. कोणताही मोह मला खेचू जबरन शकत कुर्सी पे नाही, बैठने में मुझे अडवू कोई शकत नाही, कोई भी थांबवू शकत नाही. इंटरेस्ट नहीं है। पण हे माझ्या समोर येऊन बोला. उगाच काहीतरी शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही, पण ही लेकिन जो शिवसेना आहे, कुछ भी आमची कहना है शिवसेना. मेरे कशाला सामने तुम्ही आकर करताय? कहे। या एक सगळ्या तरफ कहना करण्यावरनं कि मैं शिवसेना से गद्दारी नहीं करूंगा, ये हमारी शिवसेना ये कहना, और एक दूसरी गोष्ट तरफ आपण ऐसी बातें करना। लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कुऱ्हाडीचा दांडा गोतास टाळ. तीच परिस्थिती ही आहे. ती काही जणांना ही म्हण माहिती आहे, पण त्या म्हणीमागची गोष्ट नाही एक माहिती. कहावत होती ती है गोष्ट अशी कि आहे जो कुल्हाड़ी होती की है एकदा उसी एका का जंगलामध्ये डंडा जो लकड़े से बनता है वही त्याच्या पेड़ को कुऱ्हाडीचे तोड़ता है। घावच घालत होता. सगळे पक्षी त्याच्यावरती राहणारे हे कासावीस झाले की रे आपला आसरा असलेले हे झाड आता तुटणार, कोलमडून पडणार. पण त्याहीपेक्षा हे घाव घालत असताना या झाडाला वेदना किती होत असतील, म्हणून ते पक्षी त्या झाडाशी बोलायला लागले. आपल्याला निसर्गाची भाषा येत नाही, पण निसर्ग एकमेकाशी एकमेकाच्या भाषेत बोलत असेल. तर पक्षी त्याच्याशी बोलायला लागले झाडाला की दादा तुला खूप दुखत असेल ना रे, खूप वेदना होत असतील ना रे, की तुझ्यावरती हे कुऱ्हाडीचे घाव पडतायत. झाडाने काय उत्तर द्यावं की मला वेदना होत आहेत, दुःख होतंय, पण ते घाव पडतात म्हणून होत नाहीये. तर हा लाकूड तोड्या ज्या कुऱ्हाडीने घाव घालतोय त्या कुऱ्हाडीचं लाकूड हे माझ्या फांदीचं लाकूड आहे, त्याच्या मला वेदना जास्त होत आहेत, त्याच्या वेदना जास्त होत आहेत. हेच आज चाललेलं आहे, हेच आज चाललेलं आहे. कुऱ्हाडीचा दांडा हा आपला जे गोतास काळ म्हणजे आपली जी राजकारणातली जन्मदात्री आहे शिवसेना आहे, तिच्यावरती तिचंच लाकूड वापरून घाव कोणी घालू नका. या समोर बसा, मी देतो राजीनामा. चला मी तुमच्या हातामध्ये आज मी शिवसेना माझ्या जो इनकी राजीनाम्याचं पत्र जन्मदात्री तयार है करून ठेवतो आहे. उसी का इस्तेमाल हे देखिए आमदार इस्तेमाल गायब आहे करके किंवा त्याने गायब करून गायब आज केलेलं आहे. मैं त्यांनी अपना यावं इस्तीफा आणि तैयार माझ्या करके रखता हूँ। राजीनाम्याचं पत्र घेऊन जो राजभवनमध्ये विधायक जावं. चाहते हैं जाणे कि मैं आज इस्तीफा दूं कारण मला कोविड झालंय. वो मेरे म्हणून सामने आए, राज्यपाल महोदय म्हणाले मेरे इस्तीफे की मांग करें, मैं उनके हाथ में अपना पत्र, इस्तीफे का पत्र दे दूंगा, अपना त्याग पत्र दे दूंगा। मी यायला तयार आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय की ही कुठेही आगतिकपणा नाही, हा कुठेही अगदी लाचारीचा प्रसंग नाही किंवा मजबुरी तर अजिबात नाहीये. कारण आजपर्यंत अशी अनेक आव्हानं बिनसत्तेची आपण पेललेत. हे काय मोठं ये आव्हान आहे? मेरी मजबूरी नहीं है। जास्तीत जास्त परत लढू. ऐसे बहुत सारी चुनौतियां सामने आई है और उसका हमने सामना किया है। शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेला साधा शिवसैनिक आहे, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आव्हानाला सामोरा जाणारा माणूस आहे. त्याच्यामुळे कोणतेही आव्हान जब तक हे मेरे साथ घाबरून शिव त्याला सैनिक पाठ है, दाखवणारं नाही. शिवसेना कार्यकर्ता है, हे मैं जसं किसी मी भी चुनौतियों से मुख्यमंत्री डरूंगा पदासाठी नहीं, करतोय, डरता तसं मी नहीं आज माझ्या शिवसैनिकांना सुद्धा और आवाहन किसी भी करतोय. चुनौती को अपनी पीठ नहीं कारण दिखाऊंगा। का तरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आज मेरा राहिली नाही शिवसैनिकों असं से काही जे आरोप करतायत, मेरी त्याला शिवसैनिकों से सुद्धा अपील है। माझ्याकडे उत्तर आहे. जो माझ्याकडे आरोप उत्तर आहे. लगाए जाते हैं ज्या कि बाला साहब शिवसैनिकांना की असं शिवसेना वाटत नहीं असेल है, उसके लिए भी मेरे पास एक शिवसेनेचं जवाब है। नेतृत्व करायला नालायक आहे, त्याला जिन मला शिवसैनिकों सांगा को लगता की है मी पद सोडायला तयार आहे. मी कि शिवसेना मैं पक्षप्रमुख पद पण शिवसेना का सोडायला तयार आहे, नेतृत्व पण हे करने के सांगणारा पात्र नहीं हूँ, विरोधक तो नाही. मैं नाहीतर असे फडतूस तो लोक मैं खूप शिवसेना आहेत. का पक्ष त्यांच्या प्रमुख पद छोड़ने के लिए भी तैयार हूँ। सांगण्यावरून काय ते ट्रेंडिंग ट्रोलिंग ट्विटर फिटर ह्याच्यासाठी मी काय त्यांना मी बांधलेलं नाहीये. मी माझ्या शिवसैनिकाला बांधलेलं आहे. आणि शिवसैनिक सुद्धा या भानगडीत पडणार नाहीये, कारण तो सोशल फेस टू मीडिया फेस पर संकटाला ट्रोल होते हैं, सामोरं उनको जाणारा शिवसैनिक आहे. उनको पण मैं त्यांनी सांगावं कीमत नहीं की देता। दोन्ही पद सोडायला तयार आहे, पण मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर संकटों से जूझने वाला शिवसेनेचा शिवसैनिक हो, मुख्यमंत्री अगर वो कहते हैं मला कि आनंदाने मानतो. उन्हें मैं नहीं चाहता आनंदाने मानतो. पण त्याही पलीकडे जाऊन तो केवळ मैं मी पद छोड़ने को मुख्यमंत्री तैयार हूँ, नको, और मेरे पद छोड़ने के बाद दुसरा कोई कोणी शिवसैनिक चालेल, मुख्यमंत्री पण बनता है तो मुझे इस बात का आनंद उद्धव होगा। ठाकरे मुख्यमंत्री नको, दुसरा कोणी चालेल, चला तेही मला मान्य आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. हे इकडून तिकडून नाही, आमचं उद्धव ठाकरे तुमच्याबद्दल काहीच मुख्यमंत्री म्हणणं के पद नाहीये. पर नहीं पण चाहिए, तसं नसेल कोई और तर चलेगा, जोपर्यंत ये भी कोई मुझे चालू बताया। ठेवू दे, तोपर्यंत काय मैं उसके लिए भी राजी हूँ, लेकिन मेरे सामने आकर ये बात की जाए। म्हणून एकदा ठरवूया. तुम्ही या किंवा तिकडनं फोन करा आणि सांगा की तुमचं आम्ही फेसबुक लाईव्ह पाहिलं, चॅनलच्या माध्यमातून पाहिलं, फेसबुकच्या माध्यमातून पाहिलं.
आम्हाला तिकडे अगर आप ये फेसबुक लाइव यायला देख रहे हो, संकोच आप ये वाटतो. देखें और मुझे तुम्ही बताएं म्हणालात कि हमने आपका फेसबुक लाइव देखा, पोच. सामने आकर मुझे बात स्पष्ट बताए सांगा और कहे की या कि आप क्षणाला मुख्यमंत्री पद पर तुमचा ना रहे। पद अगर सोडायला संकोच है तो तयार फोन पर बात करें, लेकिन बताएं कि आप मुझे मुख्यमंत्री पद पर नहीं देखना चाहते। म्हणून बांधवांनो आणि भगिनीनो एकच सांगेन, शेवटी पद येत और असतात, उसी पद वक्त जात मैं असतात. इसी वक्त आयुष्याची मैं कमाई मुख्यमंत्री काय? पद छोड़ने पद को नसतात. तैयार हुए, लेकिन पदावरती आप सामने आकर बात बसल्यानंतर करें। जे तुम्ही काही काम करता त्याच्यानंतर जनतेची प्रतिक्रिया काय असते ही आयुष्याची कमाई असते. आणि या 2.5 वर्षामध्ये जे प्रेम तुम्ही मला दिलं, कुठे झाली हो आपली भेट? पण ह्याच माध्यमातून मी तुमच्याशी बोलत आलो. आणि अनेक जणांनी मला सांगितलं की उद्धवजी, तुम्ही बोलताना आमच्या कुटुंबातला एक माणूस आमच्याशी बोलतोय असं वाटतं. हे भाग्य मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा आणखीन काय असू शकेल. ज्यांची ओळख पाळत नाही, पिछले दूर 2.5 कुठे साल में राहतात, अगदी मुंबईत राहिले तरी जो प्यार भेटीचा तरी मुझे योग मिला येईल है, असाही भाग ये नाहीये. भाग्य शायद पण ही या किसी को मिला माध्यमातून होगा। जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा तुम्ही आमच्या कुटुंबातले वाटतात. हीच तर आयुष्याची कमाई आहे. आणि ही आयुष्याची कमाई माझ्यासाठी तरी भरपूर आहे. मुख्यमंत्री पद हे तेव्हा अनपेक्षितपणाने आलं. आता सुद्धा ये मी लोग याला जोड़ना चिपकून मेरे बसत जीवन की नाहीये. कमाई है। जर तुम्ही सांगाल मुख्यमंत्री आता त्याच्यावर पाय उतार तयार आहे. पद आणि हे माझं नाटक नाही. मेरे पास अनएक्सपेक्टेडली आया था। अजिबात नाटक नाही. अगर आप काय चाहते हो की काय, हे तो असं मैं अभी करायचं इसे छोड़ने होतं. को तैयार नाही, हूँ। मला काय म्हणायचंय की तुम्ही संख्या किती कोणाकडे आहे हा गौण आहे विषय माझ्याकडे. शेवटी ही जी काही लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये संख्या किसके पास है, ये विषय गौण है। तो जिंकतो. मग ती तुम्ही संख्या कशी जमवता? प्रेमाने जमवता, जोर जबरदस्तीने त्या धमक्या दटवण्या देऊन जमवता, हे नगण्य असतं. गणतंत्र में पण समोर उभी संख्या जिसके केल्यानंतर पास है वो लोकं जीतता है, मोजली लेकिन वो जातात. संख्या आप आणि किस तरह से अविश्वास जमा सर्व करते हो, मंजूर किंवा अमंजूर. इससे भी महत्व होता है। मी ज्यांना माझे मानतो त्यांच्यापैकी किती जण तिकडे गेलेत, किती जण माझ्या विरुद्ध मतदान करतील, नाही. एकाने जरी माझ्या विरुद्ध मतदान केलं तरी ते माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून मला हे एकही मत माझ्यावरती त्यांना अविश्वास जितने ठराव लोग दाखवण्याची वहां वेळ पर येऊ नये. जा चुके हैं, पण जो त्यांनी विधायक मला जा चुके हैं, सांगावं उनमें से की, एक भी मेरे खिलाफ वोट करेगा कुठेही कि वो मुझे मुख्यमंत्री त्या पद नावाचा के उच्चार तौर पर करणार नहीं देखना वाच्यता चाहते, करणार नाही. वो भी तुम्ही मेरे लिए सांगा, काफी मी शर्मनाक मुख्यमंत्री होगा। पद सोडलं. बस याच्यावर आणखीन काय सांगू. मी माझं मन घट्ट करून तयारीने बसलेलो आहे. मात्र बांधवांना आणि भगिनींना एकच सिर्फ सांगेन, आप मुझे एक बात जे प्रेम बताएं, तुम्ही आजपर्यंत दिलं, मैंने मन की तैयारी कर ली है। आप मुझे बता दें मुख्यमंत्री कि मैं इस पद पर बैठने के लायक पदी नहीं हूँ, लेकिन राज्याची आप मुझे सामने आकर बताएं त्याच्यानंतर मैं मुख्यमंत्री सुद्धा पद छोड़ने को जेव्हा तैयार आपली हूँ। भेट होईल, ती मात्र जसा मी फिरत जाईन तशी प्रत्यक्ष होईल. तेव्हा मात्र तुम्ही हे दाखवत असलेलं प्रेम हे सदैव असंच कायम ठेवा. कट हो गया। मेरे बाद शिवसैनिक सीएम बने तो खुशी होगी, लेकिन इसी के साथ बिना नाम लिए एकनाथ शिंदे पर बड़ा हमला। ये उद्धव ठाकरे का। उद्धव ठाकरे ने अपने फेसबुक लाइव में ये कहा है कि जो भी बोलना है सामने आकर बोलिए, विधायक बोलेंगे तो अभी सीएम पद छोड़ दूंगा। उन्होंने कहा कि जितने विधायक अभी नहीं है उनमें से अगर एक भी आकर कहता है कि मुझे सीएम नहीं होना चाहिए तो मैं फौरन इस्तीफा दे दूंगा और मेरे लिए ये शर्मनाक स्थिति होगी। लेकिन वो सामने आकर बोले तो इस्तीफे को मैं तैयार हूं, ये उद्धव ठाकरे ने कहा है। मेरे साथ गद्दारी ना करे शिवसैनिक, मैं शिवसेना का नेतृत्व करने लायक हूं नहीं हूं, तमाम मुद्दों पर उद्धव ठाकरे ने बोला है। उन सवालों को पहली बार खुद से स्वीकारा है उद्धव ठाकरे ने जो उन पर उठाए जा रहे हैं। कोई शिवसैनिक बनेगा अगर मुख्यमंत्री तो मुझे होगी खुशी, ये भी उन्होंने कहा। शिंदे मुंबई आए, मेरे मुंह पर बात करें। एकनाथ शिंदे को लेकर उन्होंने ये कहा कि जो भी बातचीत है वो सामने होनी चाहिए।